हाय नमस्ते, मी सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल। तर आज मी तुमच्याशी माझं सायंकाळचं स्वयंपाकामध्ये मी काय काय बनवणार आहे ते मी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर आज भाजीला काहीच नाही म्हणून भाजीला काही नाही म्हटलं मी एक जुगाड केलाय बरं का। तर त्याचीच इथे माझी तयारी चाललेली आहे। तर मी आता लसणाची चटणी पण बनवणार आहे आणि पिठलं पण बनवणार आहे। तर तुमच्याशी मी ते शेअर करणार आहे बरं का। पिठलं आणि लसणाची चटणीची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे। तर व्हिडिओ त्यासाठी कंटिन्यू करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतोय नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला छान अशी पहिल्यांदा आपण पिठल्याची तयारी करूया। तर छान इथे मी मिक्सरला वाटून घेतलेला आहे मिरचीची पेस्ट आणि कांदा आणि कोथिंबीर मी चिरून घेतलेली आहे। अगदी साधी आणि सोपी पद्धतीने मी पिठलं तुमच्याशी शेअर करणार आहे। आणि आता मिरची मी मिक्सरला छान आता बारीक वाटून घेते। मिक्सरला मी छान अशी मिरचीची पेस्ट केलेली आहे। तर चला छान असं आपण थोडासा मिरचीचा ठसका येतो बरं का, कारण तिखट आहे मिरची। छान असं घोटून घोटून आपण पिठलं बनवूया। आणि अगदी पारंपरिक पद्धतीने जसं पिठलं बनवतात मी तशीच बनवणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता एक कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये तेल होतं 2 चमचे आणि नंतर जिरं मोहरी टाकून घेतली। जिरं मोहरी छान फुल्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे आणि नंतर इथे कोथिंबीर पण ॲड केली। घाटी सर्व फोडून घेतलं, कारण एक वाटी पाणी मिक्स केलं याच्यामध्ये। तर आपल्याला आता बनवताना खूप लवकर आणि सोपं आणि छान शिजतं बेसन। जेवढं बेसन छान शिजेल तेवढी आपलं पिठलं भारी लागतं। मिरचीची पेस्ट वापरल्यामुळे खूप छान आणि टेस्टी लागते पिठलं। मिरचीचं ठेचा तेवढं झणझणीत आहे। तर त्यासाठी तर याच्यामध्ये बघा आता कांदा थोडासा लालसर होईपर्यंत तळायचा आणि हळद टाकून घेतलेली आहे। हळदीमुळे तर आपलं पिठलं अपूर्णच। आणि थोडंसं मी हिंग वापरते। तर पिठल्यामध्ये हिंग वापरणं खूप छान टेस्ट लागते बरं का। आणि इथे बघा मी थोडीशी हिंग वापरलेली आहे आणि दुसऱ्या शेगडीवरती पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। तर अगोदर मी इथे बेसन पीठ 1 वाटी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे। तुम्ही डायरेक्टली पण असं पीठ सोडू शकता कढईमध्येच उकळल्या त्या पाण्यामध्ये। पण मी काय केलेलं आहे की अगोदर थोडंसं बेसन पीठ पाण्याने थोडंसं मिक्स करून घेतलेलं आहे, कारण त्याच्यामुळे गुठळ्या अजिबात होणार नाहीत। चवीपुरतं मीठ टाकलं आणि पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपण थोडंसं पीठ टाकत ते घोटून घ्यायचं आहे। एका हाताने घोटायचं आणि एका हाताने पीठ ओतायचं। त्याच्यामुळे अजिबात या पिठल्याला अजिबात गुठळ्या होणार नाहीत आणि खूप छान अशी पिठलं लागते। तुम्हाला आता दिसत असेल थोडंसं पातळ असं ग्रेव्ही आहे पिठल्याची, पण जसं जसं शिजतं तसं तसं घट्ट होत जातं। पण नेहमी गरमागरम भाकरीसोबत असंच पाहिजे हे पिठल्याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकताय। आणि याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पेरलेली आहे बरं का। आणखीन खूप छान आणि टेस्ट लागते। नेहमी आपण मिरचीची पेस्ट आणि कोथिंबीर असलेल्या पिठल्याला जबरदस्त टेस्ट लागते गरमागरम भाकरीसोबत, तरी अप्रतिम। तर आता इथं आपलं पिठलं शिजते, तर बाकीची तयारी करायची आपल्या लसणाची चटणीची। तर आता छान इथे मी पिठलं बनवून घेतलेलं आहे, तुम्हाला दाखवते। खूप छान इथे पिठलं बनलेलं आहे बरं का, मस्त। आणि आता जेवताना दाखवते बरं का आणखी थोडंसं। खूप छान लागतं बरं का असं पिठलं। तर आता पिठलं बनवलेलं आहे। तर आता मी तुमच्याशी लसणाची चटणी बनवणार आहे ती रेसिपी तुमच्या शेअर करते। तर मग अशी लसूण मी 2-3 गड्डे ह्याच्यामध्ये सुरून ठेवलेलं आहे। तर चला छान असं मी लसणाची चटणी बनवते। खूप छान लागते बरं का। भाजीला काही नसलं एक ऑप्शन आहे की लसणाची चटणी बनवणं। गरम गरम चपातीसोबत, गरमागरम भाकरीसोबत किंवा पुरीसोबत तरी आपण खाऊ शकतो ही लसणाची चटणी। खूप म्हणजे खूप भारी लागते लसणाची चटणी। तर चला आता तुम्हाला रेसिपी दाखवते लसणाची चटणी कशी बनवतात ते। तर मी अगोदर थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहे। थोडेसे आपले छोटे शेंगदाणे असतात घुंगरू, ते शेंगदाणे घ्यायचे आहेत, पण ते माझ्याकडे नव्हते म्हणून मी मोठे जाड शेंगदाणे घेतलेले आहेत। तर मी नंतर याच्यामध्ये खोबरं, तीळ आणि लसूण आणि छान असं तेलामध्ये थोडंसं परतून घेतलेलं आहे। अजिबात त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकलं नाही। परतून घेऊन थंड झाल्यानंतर मी ते खलबत्त्यात वाटायला घेतलेलं आहे। तरी ते तुम्ही पाहू शकता मी ते सर्व
वाटण ना आता मी खलबत्त्यामध्ये वाटून घेते. चवीपुरतं मीठ टाकलं, थोडंसं जिरं टाकलं आणि बॅडगी तिखट टाकलेलं आहे. तर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ना आणखीन ना थोडंसं तांबडं तिखट वापरू शकता, पण मी ते ना तिखट वापरणार नाही, कारण लसणाचीच ना तिखट ना ह्याच्यामध्ये उतरतं लसणाच्या चटणीमध्ये. तरी ते मी 2-3 गड्डे ना लसूण घेतले होते. तर आता एक वाटी तरी बनेल ही लसणाची चटणी. जशी शेंगदाण्याची चटणी असते ना तशी दिसते, पण खायला एकदम टेस्टी आणखीन चविष्ट आणि स्वादिष्ट अशी ही ना लसणाची चटणी लागते. तर भाजीला काही नसलं ना तर हा ऑप्शन आहे. तर तुम्ही पण नक्की एकदा अशी ना लसणाची चटणी बनवून बघा. तर तुम्हाला जवळून दाखवते, खूप म्हणजे खूप छान अशी नाही लसणाची चटणी बनलेली आहे. तर खायला एकदम भारी लागते बरं का. तर नंतर ते लसणाची चटणी बनवली, पिठलं पण बनवलं. तर आता गरमागरम आता भाकऱ्या बनवून घेते. तर भाकरी ना आता मी आदण घालून ना भाकरी बनवून घेते. तर त्याच्यामुळे ना आपल्या भाकरीत चिकट आणि खायला पण टेस्टी लागतात. तर दुसऱ्या शेगडीवरती मी कुकरला ना भात पण लावलेला आहे. तर संध्याकाळचा स्वयंपाक काय, भाजीला काय नसलं ना असं काहीतरी जुगाड करायचा, की आपण भाजीला काय नाही काय नाही हे विचार करण्यापेक्षा ना तर असली लसणाची चटणी किंवा पिठलं असं बनवून टाकायचं. तर घरामध्ये ना सर्व लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ना अशा आवडीने खातील बरं का. पण लहान मुलं असतील थोडंसं तिखट वापरायचं, आणि लहान मुले जर तिखट खात असतील तर तुम्ही जसं खाताय ना तसंच बनवून ठेवा. तर एकदम भारी लागतं बरं का. आता गरमागरम भाकरीसोबत ही लसणाची चटणी आणि पिठलं अप्रतिम. आणि ही पारंपरिक पद्धतीची रेसिपी आहे बरं का ही पिठलं. तर काही भागामध्ये याला झुणका म्हणतात, तर आम्ही तर नाही याला झुणका म्हणत नाही, पिठलंच म्हणतो बरं का. तर आता चला बाकीच्या मला आता 10-12 भाकरी बनवलं ना भरपूर भाकऱ्या होतात. ह्याच्यातून आणखीन 2-3 भाकऱ्या शिल्लक राहतात. तर चला इथे मी पटकन ना मी भाकरी वगैरे बनवून घेतलेली आहे. तर आम्ही डेली ना 8:30 वाजता आमचं जेवण असतं. तर 8:30 वाजेपर्यंत माझाही स्वयंपाक पूर्ण होतो. तर मी कधी कधी 6ला बनवते, कधी कधी 7 वाजता मी स्वयंपाकाला तर इथे घालते. तुम्ही पाहू शकताय भाकरी पण ना बनवून झालेल्या आहेत. थोड्याशा करपलेल्या आहेत बरं का, इग्नोर करा. तर मस्त असे ना छान छान इथे ना भाकऱ्या बनवून झालेल्या आहेत. तर इथे ना दूध गरम करायला ठेवलेलं आहे. आता जस्ट दूध आलं, मग दूध आल्यानंतर गरम करायला ठेवलेलं आहे. तर आता जस्ट सर्व स्वयंपाक वगैरे झाला आणि छान इथे ना मी लसणाची चटणी बनवून घेतलेली आहे बरं का. तर पहिल्यांदाच बनवली अशी लसणाची चटणी. तर मस्त आता आम्ही जेवण वगैरे करून घेतो. बघा इथे तुम्हाला दाखवते आणखीन थोडंसं जवळून. लसणाची चटणी खूप छान आहे, स्मेल येतोय बरं का. हा मस्त. आता गरमागरम भाकरीसोबत ना ही लसणाची चटणी आणि पिठलं खायचं आहे. तर चला मी आता जेवण वाढून घेते पटकन. तर गरमागरम आता ना आत्ताच तोंडाला पाणी सुटलेलं आहे. गरम गरम भाकरी, पिठलं आणि लसणाची चटणी. कधी एकदा जेवण करते असं झालेलं आहे ताटाला पाहून. तर मी पटकन इथे गरम गरम जेवायला वाढून घेतलं. आम्ही सर्वजण ना छान असं ना जेवण वगैरे केलं. भाकरी, पिठलं आणि लसणाची चटणी सर्वांना आवडली बरं का घरामध्ये लसणाची चटणी. तर पिठलं कधी पण आम्ही बनवतो, पण लसणाची चटणी मी आजच पहिल्यांदा बनवलेली होती. तर घरामध्ये ना सर्वजण आवडीने खाल्ले. आणि तुम्ही पण ना भाजीला काही नसलं तर ना टेन्शन घ्यायचं नाही. तर अशा लसणाची चटणी, पिठलं वगैरे बनवून सोडायचं, तर घरातले सर्वजण आवडीने खातील. तर आमच्या पण घरामध्ये ना सर्वजण अशा आवडीने खाल्ले. आणखीन हवी होती, पण लसणाची चटणी अपुरी पडली. तर तुम्हाला ना आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.